सगळ्यांना शुभ दुपार, गुड नून सगळ्यांना। आणि आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करणार आहे ना ती म्हणजे लोणचं कसं करायचं ते। आता सध्या एप्रिल आणि मे महिना हा काही लोणच्यासाठी म्हणजे मी कधी लोणचं करते जेव्हा मे महिना संपतो आणि जून महिना थोडासा चालू होतो, पहिल्या आठवड्यात जूनच्या थोडंसं जेव्हा पावसाळी वातावरण असतं ना तेव्हा मी वर्षभराचं लोणचं करते। पण आता आमच्या मागच्या बाजूला आंब्याचं झाड आहे, तर कैऱ्या छान निघाल्या होत्या 4-5, तर म्हटलं याचं लोणचं करावं, म्हणजे रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करता येईल। तर म्हटलं लोणचं करूया आज। अशा मोठ्या मोठ्या छान राजापुरी कैऱ्या होत्या, तर त्याचं लोणचं मी आज करणार आहे। आता लोणचं करताना काय काय काळजी घ्यायची असते, तर कैरी जी असते पहिल्यांदा ती कडक पाहिजे, मऊ नको कैरी। कैरी मऊ असली की लोणच्याच्या फोडी सुद्धा या मऊ पडतात। आणि नंतर जेव्हा आपण कैरी काढतो तेव्हा ती स्वच्छ पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवायची, म्हणजे तिचा जो वरचा देठाचा जो चीक असतो तो सगळा निघून जातो। ती कैरी स्वच्छ कॉटनच्या कपड्यानी पूर्ण कोरडी करायची आणि मगच त्याच्या फोडी करायच्या असतात। थोडा जरी कैरीला ओलसरपणा राहिला तरी लोणचं खराब होतं, लोणच्याला बुरशी लागते। त्याच्यामुळे कैरी ही पूर्ण कोरडी झाली पाहिजे, त्या फोडी छान सुकवल्या गेल्या पाहिजे। कैरी धुतल्यानंतर त्या मस्त कैरी कॉटनच्या कपड्याने स्वच्छ कोरडी करायची आणि मगच त्याच्या फोडी करायच्या असतात। ह्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत, कारण आपण काय करतो काही वेळेस बाजारातून कैरी आणली की लगेच चिरायला घेतो, तसं करायचं नाहीये। तर रात्रभर कैरी पाण्यामध्ये भिजत ठेवायची, म्हणजे त्याचा जो वरचा चीक आहे तो निघून जातो। जेव्हा आपण बाजारामध्ये कैऱ्या फोडायला जातो तेव्हा त्या लोकांकडे असे छान विळे असतात मोठे मोठे, त्यांच्या विळा वेगवेगळ्या असतात कैऱ्या फोडण्याच्या, तर त्याच्या खाली त्या ज्या गोण्या टाकून ठेवलेल्या असतात ते किंवा असं एक रेक्झिन असतं किंवा कापड असतं टाकलेलं प्लास्टिकचं, त्याच्यावरती ते विळा ठेवून कैरी फोडायला घेतात। तर त्या कपड्यावरती जो प्लास्टिकचा कपडा ते त्या विळी खाली ठेवतात तो पण जरा मातकटलेला असतो, कारण एवढ्या लोकांच्या कैऱ्या ते फोडतात म्हणून तो कपडा थोडा माती त्याच्यावरती असते। तर घरी आल्यानंतर सुद्धा त्या ज्या फोडी आहेत त्या स्वच्छ करून घ्यायच्या कॉटनच्या कपड्यानी। कैरीच्या फोडी कधीही धुवायच्या नाहीत, कैरी धुवून घ्यायची। कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या स्वच्छ कोरड्या कपड्यानी वगैरे असं स्वच्छ करून घ्यायच्या। आणि पूर्ण कैरीचं लोणचं आपण जेव्हा करतो तेव्हा कैरी कोवळी नको, त्याला बाठ धरलेला पाहिजे, त्याचा बाठा जो आहे तो एकदम कडक पाहिजे। कैरी ही पूर्ण पक्व झालेली पाहिजे, म्हणजे तो जो बाठा आहे ना, पक्व म्हणजे पिकलेली नाही, बाठा जो आहे कैरीचा तो पक्का झाला पाहिजे आतला, म्हणजे मग कैरीची फोड जी आहे ही मऊ पडत नाही। बाठ्यासकट जर लोणचं तुम्ही केलं तर मग ती कैरीची जी फोड आहे ती कडकच्या कडक राहते, लोणचं छान राहतं। ह्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत, ह्या तुम्ही लक्षात ठेवा। आणि हळद मीठ लावून काही काही जणांकडे कैरीचं पाणी काढून घ्यायची पद्धत असते, पण मी पण तसं करते काही वेळेस। पण आताचं हे जे लोणचं आहे हे माझं अगदी चालू लोणचं आहे, थोड्याच कैऱ्यांमध्ये मी करणार आहे, म्हणून मी आता काही हळद पाणी वगैरे त्याला लावलेलं नाही। हळद लावून कैरीला पाणी सुटतं हळद मीठ लावलं की, आणि ते पाणी काढल्यानंतर कैरीची फोडी कडक होते। त्याच्यामुळे ती पण पद्धत आहे, प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत। आज साधं एकदम छान सोप्या पद्धतीने असं लोणचं जरी तुम्ही वर्षभरासाठी केलं तरी सुद्धा ते खूप छान टिकतं। तर बघूया सोप्या पद्धतीने कैरीचं लोणचं कसं करायचं ते। कैरीचं लोणचं करण्याचा परफेक्ट सीझन म्हणजे मे महिना संपल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही लोणचं घालू शकता। जसं पावसाळी वातावरण होतं तसं छान तो सीझन परफेक्ट असतो लोणच्यासाठी। पण आता आणायचे या कैऱ्या माझ्याकडे होत्या, तर म्हटलं कैरीचं लोणचं करूया, चला शेअर करते तुमच्याबरोबर कैरीचं लोणचं कसं करायचं ते अगदी सोप्या पद्धतीने। बघूया कैरीचं लोणचं कसं करायचं, अगदी चविष्ट। या दिवसामध्ये कैरीचं लोणचं पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं। तर बघूया मस्तपैकी लोणचं करूया कैरीचं। सांगितल्याप्रमाणे सगळी कैरी मी स्वच्छ धुवून आणि ह्या फोडी छान करून घेतलेल्या आहेत। साधारणतः 1 किलो कैरी आहे आणि हा जो मसाला आहे हा 1 किलोच्या मापाचा आहे। तुम्ही मसाला तुमच्या अंदाजाने घ्यायचा आहे, कारण प्रत्येकाला किती तिखट लागतं, किती प्रमाणात खार लागतो हे प्रत्येकावरच्या चॉईसवरती अवलंबून आहे। म्हणून आता ह्या आहे कैरीच्या छान मस्त फोडी हे केलेल्या आहेत, कैरी धुवून मस्त फोडी छान चिरून घेतल्या आहेत। नंतर ही आहे मोहरीची डाळ, ही थोडीशी मेथीची डाळ घेतलेली आहे, याच्यामध्ये लवंग आणि दालचिनी आणि मिरे हे घेतलेलं आहे। साधारणतः सगळं मिळून 1 चमचा भर आहे हे। आणि हा आहे लोणच्याचा मसाला। हा आपण लोणच्याचा मसाला हे सगळं घरी केल्यानंतर लोणच्याच्या मसाल्याची आवश्यकता नसते, पण बेडेकर कंपनीचा हा जो लोणच्याचा मसाल्याची 1 पुडी मी याच्यामध्ये वापरते। हे लाल तिखट, चवीनुसार मीठ एवढं सगळं आपल्याला लागणार आहे। घरचा मसाला केला तरी चालतो, पण ते बाहेरचा जो 1 पुडी मसाल्याची जर तुम्ही त्याच्यामध्ये टाकली तर लोणचं खूप चवदार होतं, म्हणून हा विकतचा 1 पुडी मसाला मी आणलेला आहे। चला बघूया।
हे मी तेल तापत ठेवलेलं आहे. आता हे तेल थोडंसं तापतंय. साधारणतः इथे पाव किलो तेल मी घेतलेलं आहे. 1 किलो कैरीसाठी पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त तेल मी घेतलेलं आहे. आता ही जी मोहरीची डाळ आहे ना, ही मोहरीची अख्खी डाळ जर तुम्ही याच्यामध्ये टाकली तर ती दाताखाली अशी येते सारखी, म्हणून ती थोडीशी मिक्सरला फिरवून घ्यायची. मेथीची डाळ आणि मोहरीची डाळ, हे बघा हे मिक्सरचं भांडं आहे. ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मोहरीची डाळ मी घालते. अर्धी मोहरीची डाळ बारीक करून घ्यायची आणि अर्धी मोहरीची डाळ तशीच ठेवायची, म्हणजे ती थोडीशी लोणच्यामध्ये दिसते पण छान आणि लागते पण छान. आणि ही मेथीची डाळ मात्र जी आहे ही याच्याबरोबरच आपण एकत्र बारीक करून घेणार आहे. बारीक म्हणजे अगदी बारीक पूड करायची नाही, थोडीशी जाडसर दळायची. आता याच्याबरोबर हे जे आहे हे आपण वेगळं दळून घेणार आहोत. बघूया, हे बघा ही जाडसर अशी भरड मोहरीची डाळ आणि मेथीची डाळ मी काढून घेतलेली आहे याच्याबरोबर मिक्सरमधून. आता ही आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. त्यामध्ये तळाला अगदी थोडीशी मोहरीची डाळ मी ठेवलेली आहे, कारण हे नुसतं दळलं जाणार नाही, म्हणून याच्याबरोबर 1 चमचा मोहरीच्या डाळीबरोबर लवंग, दालचिनी आणि मिरे हे पण आपण बारीक करून घेणार आहोत. हे बघा हे मिक्सरमधून मी असं बारीक करून घेतलंय, दिसतंय. थोडीशी भरड राहू द्यायची म्हणजे त्याची चव लागायला पाहिजे म्हणून. आता आपण हे तेलामध्ये परतून घेऊया. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालंय की नाही बघण्यासाठी थोडीशी मोहरी घालायची, अगदी किंचित फक्त तेल गरम झालंय की नाही हे बघण्यासाठी. याच्यामध्ये मोहरी वगैरे घालायची नाही जास्त, थोडीशी तेल गरम झालेलं आहे. आता काय करायचं, ही जी मोहरीची डाळ आहे वाटलेली आणि मेथीची डाळ ही याच्यामध्ये घालायची. ही अख्खी मेथीची डाळ याच्यामध्ये घालायची. मोहरीची डाळ, सॉरी, आपण अर्धी मोहरीची डाळ ठेवली होती आणि अर्धी वाटलेली होती. हे जे सगळं साहित्य आपण याच्यामध्ये जे काढलेलं आहे, मिरे, दालचिनी आणि लवंग, थोडीशी मोहरीची डाळ त्याच्याबरोबर वाटली कारण ते बारीक होतं छान, ते पण याच्यामध्ये घालूया. हे घातलं. आता हे छान हलवायचं. हे खूप जास्त याच्यामध्ये परतायचं नाही. हे बघा, जास्त परतलं की ते काय होतं, कडसर लागतं, म्हणून खूप जास्त नाही परतायचं. थोडंसं फक्त एक किंचित 2 ते 5 मिनिटांसाठी याच्यामध्ये हे परतून घ्यायचंय. याच्यामध्ये घालूया हिंग. हिंग घालायचं आहे. हिंग चांगला व्यवस्थित घालायचा. हे बघा, नंतर मी घालते थोडीशी हळद, चमचाभर हळद. अगदी थोडं परतायचं, हे खूप जास्त परतवायचं नाही, कडू लागतं, म्हणून थोडंसं परतायचं. मी गॅस बंद करते आता. हे परतल्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत तिखट. थोडंसं तेल गार झाल्यानंतर आता काय करायचं, हा जो लोणच्याचा मसाला आहे हा पण घालणार आहोत. थोडंसं तेल थोडंसं कोंबट झाल्यानंतर, तेल थोडंसं कोंबट झालेलं आहे. याच्यातला निम्मा मसाला मी याच्यात घालते, निम्मा मसाला. आणि निम्मा मसाला आपण कैरीच्या फोडींना लावून घेणार आहोत. घरचं तिखट, लाल तिखट, ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं अंदाजाने. मीठ सुद्धा या मसाल्यामध्येच घालायचंय आपल्याला अंदाजाने. अंदाजाने मीठ पण घातलंय. आणि आता हे सगळं छानपैकी हलवून घेऊया. हे बघा, हा खार खूप छान लागतो. नुसता तुम्ही हा खार जर पोळी बरोबर किंवा भाताबरोबर जर खाल्ला तरी खूप छान लागतो. माझ्या घरी काय पद्धत होती माहिती का, जेव्हा हे लोणच्याचा खार आपण फोडींवरती ओततो तेव्हा कढईला जो खार खाली राहतो ना त्याच्यामध्ये भात घालून तो भात असा मस्त त्या खारामध्ये कालवून आम्ही खायचो. खूप छान लागायचा. हे माझ्या माहेरची पद्धत होती, म्हणजे ते काही वाया पण जात नाही आणि लागतं पण चविष्ट. बघूया, हे बघा, ह्या ज्या कैरीच्या फोडी आहेत याला हा जो निम्मा मसाला आपण ठेवलाय ना हा लावून घ्यायचा, म्हणजे याच्यावरती छान याला हलवून घ्यायचं फोडींना. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हा मसाला याला सगळा लावून घ्यायचा. सगळ्या फोडींना मी हा मसाला लावून घेतलाय. 5 मिनिटांनी खार गार होईल. थोडासा खार गार झाल्यानंतर आपण लोणच्यावरती ओतूया. खार पण आपला गार झालेला आहे. लोणच्याच्या फोडीला मसाला पण छान लागलेला आहे.
आता हा जो खार आहे गार झालेला, गार म्हणजे कोमट झालेला आहे, हा जो खार आहे बघा, हा खार केलाय मी, हा याच्यामध्ये ओतूया. आणि हा जो खार उरतो ना, हा खाराला छान मस्त भात याच्यामध्ये कालवून घेतला किंवा पोळीचा तुकडा जर याच्यावर मस्त अर्धी पोळी जर याच्यावर लावून घेतली ना अशी, तर खूप छान लागतं. बघा तुम्ही करून. माझे वडील होते ना, तर हा जो लोणच्याचा खार आहे ना, हा सरळ वाटीभर माझ्या आईला बाजूला काढून ठेवायला लावायचे आणि मग ते खार पोळी खार भात असं जेवायचे. खूप छान लागतं. हा लोणच्याचा खार जो आहे याच्यावर टाकलेला, हा मस्त हलवून घेऊया. आपलं लोणचं तयार होईल. अगदी सोपी पद्धत आहे लोणचं घालायची, अजिबात अवघड नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला हौस लागते, आवड लागते. बराबर आणलं आणि केलं की मग ते होत नाही व्यवस्थित. अगदी छान निगुतीने ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, मग त्या छान होतात. हे बघा, हे लोणचं आपलं तयार झालं. सगळं लोणचं मी मस्तपैकी हलवलं आणि मस्त आपलं लोणचं 5 ते 7 मिनिटांमध्ये तयार झाले. कशी वाटली आजची रेसिपी? आहे की नाही चटकदार? मस्त. या तुम्ही सगळेजण लोणचं पोळी खायला लोणचं टेस्ट करायला सगळेजण या. मस्त आजचं लोणचं तयार आहे. आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत तुम्ही पण नक्की लोणचं करून बघा आणि मला कमेंट करा. बाय बाय, टेक केअर.